हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा, आमचं ना मुरुडेश्वर झालेलं आहे, कोप बीच झालेला आहे आणि कृष्ण मंदिर हे सर्व झालेलं आहे. कर्नाटक टूर चालू आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. बरेचसे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, जे कोणते पाहिले नसतील ते तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि बघा, आत्ता आमचा प्रवास सुरू झाला आहे, तो म्हणजे हम्पीच्या दिशेने. आम्ही आता दिवसभर सर्व पाहिलं आणि आता हम्पीला जाण्यासाठी निघालो आहे. तर हा 8 तासाचा प्रवास आत्ता आमचा रात्रीचा सुरू होता. म्हटलं रात्रीचा हा प्रवास करूया आणि सकाळी आपलं हम्पीचं चालू होईल. तर बघा, जाता जाताना गाडीत आमची अशी मस्ती चालू होती. तर ह्याच आठवणी आपल्या राहतात ना नंतर आपण जेव्हा सोबत नसतो. तर सॉन्ग लावलेले होते आणि ह्या दोघींची साठी होती ती म्हणजे त्या सॉन्गवर मस्ती. तर बघा, आम्ही सकाळी 5-5:30च्या दरम्यान इथं हम्पीमध्ये पोहोचलो आहे. आणि हम्पीमध्ये पोहोचल्याच्या नंतर इथं ना आम्हाला फ्रेश व्हायचं होतं. तर इथं रूम काय नव्हत्या, त्यामुळे मग आम्ही इथं ना अशा आपल्या ज्या होमस्टे असतो ना तेच घेतलं. कारण तिथेही ते म्हणत होते की 1 तासाभरासाठी. ठीक आहे म्हटलं. आम्ही ते घेतलं रेंटनी 1 तासासाठी. पर हेड 800 रुपये होते बरं का. आम्ही 6-7 जण होतो. तर घेतलं. शेवटी आम्हाला आंघोळ करायची होती, फ्रेश व्हायचं होतं, दर्शनासाठी वगैरे जायचं होतं विरूपाक्ष मंदिरामध्ये वगैरे. म्हणून मग इथे आम्हाला आवरायचं होतं, साडी वगैरे नेसायची होती. म्हणून आम्ही ठरवलं होतं की विरूपाक्ष मंदिरामध्ये जाण्यासाठी साडी नेसायची. आणि इथे ना त्या मंदिरामध्ये ना जीन्स वगैरे अलाउड नाही, म्हणजे शॉर्ट असेल म्हणा असं. तर तशा पद्धतीचं आपल्याला ड्रेसिंग करायचं आहे. तर बघा, छान असं आमची सुरुवात सकाळची झालेली आहे आणि आम्ही निघालो आहे. तर पहिले तर आता जाताना आम्हाला कुठलं मंदिर लागणार आहे ते आम्हाला माहीत नव्हतं, कारण हम्पीमध्ये आम्ही पण पहिल्यांदाच होतो, नवीनच त्यामुळे. तर बघा, इथे ना कर्नाटकातील हम्पी हे जागतिक वारसा स्थळापैकी एक मानलं जातं, हे तुम्हाला तर माहितीच आहे. आणि हे तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यात विजयनगर साम्राज्याच्या 14व्या शतकातील विस्तीर्ण असे अवशेष आहेत, हे तुम्हाला माहितीच असेल. 500हून अधिक स्मारकासाठी प्रसिद्ध आहे. आणि पहिले लागलं ते म्हणजे बघा, इथं गणपतीची ही मूर्ती ना एवढी दगडात कोरलेली मोठी आणि छान मूर्ती होती. तिथं आम्ही दर्शन घेतलं पहिले गणपती बाप्पाचं आणि त्यानंतर पुढे आलो. पुढे आल्याच्या नंतर बघा, इथं ना आम्हाला कृष्ण मंदिर लागलं. हे कृष्ण मंदिर आहे, खूप मोठं म्हणजे छान आहे. आणि हे कोरीव कामासाठी खूप प्रसिद्ध आहे बरं का हम्पीतील ठिकाणे. इतकी छान कला आहे ना, हे कोरीव काम आहे ना की काय सांगू नका. आणि खूप गुंतागुंतीची कला आहे बरं का. ते जाणून घेण्यासाठी ना गाईडची तर गरज लागतेच. हे आम्हाला कधी कळलं, ज्या वेळेला की आम्ही ज्या विठ्ठल मंदिरमध्ये गेलो तेव्हा कळलं. आणि ते गाईड म्हणतच असतात. हे पाहू शकता तुम्ही, किती छान कोरीव नक्षीकाम आहे की नाही. तर बघा, इथे ना आम्ही ह्या मंदिरामध्ये ह्या कृष्ण मंदिरामध्ये आलो आणि बरेच जण आले होते. हाच बहुतेक हा काळ आहे जो की याच मोसमामध्ये ह्या हम्पीमध्ये यायला पाहिजे. अशाच हे सगळ्यांनी औचित्य साधून ह्या मंदिरामध्ये म्हणजे हम्पीमध्ये सर्वजण आलेले होते. आम्हाला वाटलं होतं आम्हीच चाललो आहे, पण नाही, सगळेजणच आले होते. कारण उन्हाळ्यापेक्षा ना हिवाळ्यामध्येच हम्पीला येण्याचा हा मोसम चांगला आहे बरं का. तर हे कोरीव काम आणि हे नक्षी पाहून मन ना अगदीच असं एकदम प्रसन्न होतं. आणि ज्याला ना इतिहासातले ह्या गोष्टींची आवड आहे ना, त्याने तर जरूर हम्पीला यावं. ह्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आम्हाला तिथे मूर्ती दिसलीच नाही बरं का. म्हणजे खूप अंधार होता. आणि पुढे आलो आम्ही, तर तिथे ना होतं ते म्हणजे जे कमळ महल, हत्तीखाना. तर इथे पण ना तिकीट होतं. प्रत्येक ठिकाणी तिकीट आहे बरं का. आणि तिकीट काढल्याशिवाय आपण कुठे जाऊ शकत नाही. पण इथे तिकीट काढलेलं ना आपल्याला सगळीकडे उपयोग होतो. त्या तिकिटावर आपण अनेक ठिकाणी प्रवेश आपल्याला मिळतो बरं का. या मंदिरात खूप छान हे कमल महल आहे आणि हत्तीखाना आहे. आणि राणींचे जे स्नानगृह वगैरे ते आहे. या कमल महला या वस्तूमध्ये हिंदू आणि इस्लामिक स्थापत्य शैलीचे मिश्रण दिसून आले बरं का. तर अशा ह्या महला पाहण्यासाठी आतमध्ये ना मोठ्यांसाठी तिकीट होतं, पण जे 15 वर्षाच्या खालील आहेत ना त्यांना इथे तिकीट वगैरे काही नव्हतं. त्यानंतर आम्ही आलो विरूपाक्ष मंदिरामध्ये दर्शनासाठी बरं का. हे विरूपाक्ष मंदिर म्हणजे विठ्ठल मंदिर, दगडी रथ हे तर समोर आपल्याला पाहायचंच आहे. पण हे विरूपाक्ष मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. विरूपाक्ष म्हणजे आपलं शिव आणि पंपादेवीला हे असं आहे बरं का. हे तर पंपादेवी म्हणजे पार्वती देवी आपल्या आणि विरूपाक्ष म्हणजे शिव यांचंच हे मंदिर आहे. तर इथं ना 11 मजली हे गोपुरम आहे बरं का. खूप मोठं उंच 11 मजली आहे गोपुरम. आणि यामध्ये ना लहान
गोपुरम आहे जे नदीकडे जाणार आहे. ते 3 स्तरीय म्हणजे 3 मजली आहे, असं स्तरावर आहे 3 स्तरीय गोपुरम, यासाठी ते ओळखलं जातं. आणि हा आहे बघा आपल्या विरूपाक्ष मंदिरामधला सगळ्यात छान आवडलेला मला हे म्हणजे हे हत्ती, लक्ष्मी हत्ती म्हणून ओळखलं जातं बरं का. आणि ही हत्तीने ना सकाळी अंघोळ वगैरे म्हणजे पाण्यात तिला नदीत अंघोळ वगैरे घालून आणलं जातं. आणि हे बघा सगळ्यांना अशी डोक्यावर ना आपली सोंड ठेवून आशीर्वाद देते ही हत्तीनं आहे. लक्ष्मी हत्तीनं असं म्हटलं जातं हिला. तिच्या हातात ना आपण पाहिजे तेवढे 5-10 रुपये दिले ना तर ते आपल्या अशा डोक्यावर सोंड ठेवून इतकं छान आशीर्वाद देते ना, खूप छान वाटलं, मनाला असं एकदम प्रसन्न वाटलं बरं का. तर ते आम्ही अनुभवलं आणि पुढे आलो मी आणि मुलीने माझ्या. आणि इथं ना तिनं स्लीवलेस घातलं होतं, पण स्लीवलेस वगैरे इथं अलाउड नाही आहे, त्यामुळे मग तिला जॅकेट दिलं होतं घालायला. आणि ह्या मंदिरामध्ये ना आम्ही आलो विरूपाक्ष मंदिरामध्ये. जे मेन दर्शन होतं ना ते मेन दर्शन म्हणजे विरूपाक्ष आणि पंपादेवी म्हणजेच आपले शिव आणि पार्वती, त्यांचं दर्शन घेतलं. खूप सुंदर दर्शन झालं बरं का. ते दर्शन घेतल्याच्यानंतर हे कोरीव काम बघण्यात, हे ऐकण्यात, आणि काही गाईड होते ज्यांनी कोणी गाईड घेतले होते ना त्यांचं आम्ही थोडंफार ऐकत होतो. तर तो इतिहास ते कानी पडत होता. आणि प्रत्येक नक्षीकामात, प्रत्येक खांबावरच्या प्रत्येक गोष्टी तिथे इतिहास लपलेला आहे. आणि खरंच मी तर म्हणेन ज्यांनी कोणी याल ना तर त्यांनी नक्कीच इथे गाईड घेऊन, ज्यांना आवड आहे त्यांनी गाईड घेऊन सगळं समजावून ऐकून घ्या. आणि खरंच मी तर म्हणेन की आम्ही पण गाईड घ्यायला पाहिजे होता. हे मला विठ्ठल मंदिरात गेल्याच्यानंतर कळलं का, म्हणजे अर्ध्याच्या पुढे आमची हंपीतलं संपलं होतं पाहून. बऱ्याचशा ठिकाणी आम्ही पाहिले होते आणि मग आम्हाला लक्षात आलं की इथं आपण घ्यायला पाहिजे होतं. आणि हे बघा, हे उलट प्रतिमा दिसते ना, ही आहे त्या गोपुरमची दिसणारी. तर हे पण पाहिलं आम्ही. आणि हे अंधारातच दिसतं बरं का. तर त्या गोपुरमची ही उलट प्रतिमा इथे दिसते. आणि त्यानंतर पुढे आलो, इथे हे बघा असं पाण्याचं हे होतं. आणि हे पाहिलं, हे सर्व पाहिलं. आणि इथे बसून काही फोटोज वगैरे काढले. काही आठवणी असतात आपल्या, आपण तिथे गेलो होतो, दर्शन केलं होतं, अशा ह्या गोष्टी असतात ना. त्यामुळे बाकीच्या सर्व पाहिल्याच्या नंतर इथे थोडासा आनंद घेतला. इथं काही माकडंही होती बरं का त्रास देण्यासाठी. तर हे पाहिल्याच्या नंतर इथे प्रत्येकजण फोटो व्हिडिओ काढतच होतं. प्रत्येकाला आवडच आहे आजकाल सर्व ह्या गोष्टी. तर हे पाहिल्यानंतर आम्हाला यायचं होतं ते पुढे. उन्हाचा भरपूर असं दाह पण जाणवत होता बरं का. कारण थंडीचे दिवस आहेत म्हणून तर आम्ही समजलं होतं की इथे एवढं जास्त हे नसेल, पण ऊन पण खूप लागत होतं, चटके खूप बसत होते. आणि इथं ना आपले हे परदेशी पाहुणे आलेले होते ना, तर ते बघा त्यांना खूप तिकीट आहे बरं का. आपल्याला एवढं तिकीट नाही आहे बघण्यासाठी कुठेही, पण त्यांना 500-600च्या पुढेच तिकीट आहे. आणि ते सर्वजण इथे ना बसलेले होते आणि भजन गात होते. एवढं छान वाटत होतं ना. ते लोक परदेशातले इथे भजन म्हणत होते, गात होते. अक्षरशः त्यांनी पेटी वगैरे सर्व घेऊन आले होते, तबला, म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी. आणि इतक्या आनंदाने आणि इतक्या उत्साहात ते भजन इथं गात होते. मग तिथे एक छोटासा असा व्हिडिओ घेतला. आणि त्यानंतर बघा आम्ही पुढे बाहेर आलो. आणि बाहेर आल्याच्यानंतर ना त्या विरूपाक्ष मंदिराच्या साईडलाच ना इथं हे असं आहे, ते पण पाहण्यासाठी आम्ही इथे आलो होतो. हे म्हटले ना तुम्हाला, बाहेर नदीच्या साईडला जाताना ना तिकडं हे 3 स्तरीय. तर हे बघा, हे हे असावं. खूप सुंदर व्ह्यू होता, मला तर प्रचंड आवडला. इथं पण काही फोटो व्हिडिओ काढले. आणि हे छोटी छोटी मंदिरं आहेत बरं का. ह्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेण्याचा किंवा आपल्या जे पाहण्याचा एक एक्साइटमेंट असते आपली, तर हे सर्व इथं खूप छान वाटत होतं. बरेच जण इथं आले होते आमच्यासोबतचे, पण बरेच जण नाही आले होते. पण मी आणि माझी मुलगी तर गेलोच. आणि ते पाहिल्यानंतर बघा आम्हाला जायचं होतं ते म्हणजे विठ्ठल मंदिराकडे. तर विठ्ठल मंदिराला जाण्यासाठी ना तेच तिकीट आपल्याला इथे चालून जातं बरं का. जे आपण लोटस म्हणजे कमल महलला काढलं होतं तिथं तिकीट मी गेले नव्हते, त्यामुळे मग इथं आम्ही तिकीट काढलं. आणि हे छोट्या अशा सेलवर चालणाऱ्या म्हणजे ह्या छोट्या मोटार आहेत बरं का, ज्या बॅटरीवर चालणाऱ्या आहेत त्या. आणि त्या मोटरीनं आम्ही ना इथं ह्या विजय विठ्ठल मंदिरला इथे आलो. आणि थोड्याच वेळात ना म्हणजे एक 15 ते 20 मिनटाच्या अंतरावरच असेल, पण ह्या बाईकमधूनच म्हणजे जावं लागतं बरं का. हे सेपरेट जाण्या येण्याचं ते एकत्रच तिकीट घेतात. आणि हे विजय विठ्ठल मंदिरमध्ये शेवटी इथं आम्ही आलो बरं का. खूप छान वाटत होतं. एकामागून एक आमचे पॉईंट कवर होत होते. आणि
हे ना एवढं छान मंदिर आहे ना. इथे ना आल्या आल्या पहिले तर जे आपल्याला अंगणात पाहायला मिळतो तो म्हणजे दगडी रथ, जे की 50च्या नोटावरती आपल्या आहे बघा दगडी रथ, तो पाहायला मिळतो. तिथं आम्ही ते अनुभवलं आणि तसे फोटोज वगैरे काढले बरं का आम्ही. हे तुम्हीही पाहून घ्या. इथे खूप सुंदर याच्यावर काम केलेलं आहे. जो हा दगडी रथ बनवलेला आहे ना, हा खूप सुंदर आहे. ह्याच्यावरचं काम, नक्षीकाम हे पाहिलं, त्याचाही आनंद घेतला. काही इथेही फोटो व्हिडिओ काढले आणि भरपूर असं इथे बाकीचे जे विठ्ठल मंदिर म्हटले ना, तर ते सभामंडप आहेत भरपूर असे बघा. इथे मी नोट दाखवलेले आहे. तर हे भरपूर इथे सभामंडप आहे, छोटी छोटी मंदिरं आतमध्ये आहेत आणि मोठे मोठे हॉल पण आहेत बरं का इथं. आणि काही ठिकाणी ना त्यांनी बॅन केलं होतं, असे ना साखळी लावून लॉक केल्यासारखं केलं होतं की तिकडे जायचं नाही म्हणून. आणि हे बघा, ह्या प्रवासादरम्यान ना मला भेटला ह्या 4 मैत्रिणी. त्या होत्या, त्या गुजरातच्या होत्या. त्या आल्या होत्या इथं पाहण्यासाठी हेच सर्व. तर यांनी सगळ्यांनी अशीच सेम ड्रेसिंग केली होती आणि ते मी तर फोटो काढत होते ना, त्यांना खूप कौतुक वाटत होतं. किती छान तुम्ही हे आवरून आलं, असं तसं त्या म्हणत होत्या. खूप सुंदर वाटत होतं. आणि आम्ही दोघींनी छोटंसं इथे एक असा व्हिडिओ केला की आम्ही दोघीच इथं होतो, बाकीचे सर्वजण तिकडे पाहत होते. आणि इथं ना एक गाईड असं समजावून सांगत होते की ह्या कोरीव कामामध्ये ना 5 गोष्टी लपलेल्या आहेत, जे की माकड आपल्या बाळाला दूध पाजवतं, इकडून हनुमान अशा साईडने जात आहेत असं, आणि इथं सापाचं पण दृश्य दिसतं, आणि आपलं म्हणजे माकड खाली जंप करतं आहे. अशा प्रकारे एका ह्याच्यामध्ये 5 गोष्टी दिसत होत्या. तर ते इथं ते गाईड दाखवत होते. त्यावेळेला थोडासा इथं व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे. हे तुम्हाला कुठल्याही शॉर्टमध्ये वगैरे दिसून जाईल. आणि बघा, ह्या मंदिराच्या साईडने ना त्यांनी असे कोरीव एवढं काम केलेलं होतं की तिथे दिवे लावण्यासाठी ना ते दगडाचंच असं कोरीव काम केलेलं होतं की त्याच्यामध्ये ते दिवे पण लावू शकतील. तर ते पहिलेच्या काळात ते लावत पण असतील कदाचित. तिथे दिव्याचं त्यांनी आकार वगैरे केलेला होता. आणि हे बघा, हे ते मंदिर आहे दुसरंवालं, ज्यामध्ये मी जाऊन आले होते. तर प्रत्येक ठिकाणी ना ह्या मंदिरामध्ये ना कुठेच देव नव्हता दिसलेला, पण छोटी मोठी जी मंदिरं आपण विठ्ठल मंदिर म्हणतो ना, तर विठ्ठल इथे नव्हता. आणि हे फॉरेनर इथे, आपण तिथेही फोटो काढले आणि आम्ही सर्वांनी असं लूक केलं होतं. तिथं आमचा सर्वांचा एक फोटो काढला. पुढं आम्ही आलो ते नरसिंह, आपली मूर्ती होती नरसिंहाची, ती पाहिली. तिथं मोठं एक बडालिंग म्हणून मोठं शिवाचं लिंग होतं, तिथंही दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही थोडंसं ड्रेसिंग आमचं चेंज केलं ना, आम्ही ठरवलं होतं की आता जायचं ते म्हणजे आपण कोराकल राईड करायला. तर तेही तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे. आणि ना त्या ज्या विठ्ठल मंदिरमध्ये ना संगीतमय असे संगीतमय असे खांब पण होते बरं का. पण तिकडे ते रिस्ट्रिक्टेड एरिया गेल्यामुळे ना आम्हाला तिकडे जाता आलं नाही. त्याला वाजवलं ना तर असा आवाज येतो. आणि हे मंदिर ना खूप छान मंदिर होतं बरं का, राजा देवरायाच्या काळातलं मंदिर. तर आम्ही आलो बघा इथे आता कोराकल राईड करण्यासाठी. आणि इथून ना खाली जात होतो तेव्हा इतकं गार, इतकं थंड लागत होतं की काय सांगू नका. मग असं वाटत होतं की ते याना लेणीच्या आम्ही तिथे गेलो होतो ना, तर तशाच प्रकारे काहीच वाटत होतं. खूप मोठे मोठे दगड होते आणि त्याच्या खालून थोडासा रस्ता होता आणि तिथून पुढे हे जायचं होतं बरं का आम्हाला इथे या कोराकल राईडला. आणि खरंच ना इथे खूप मोठे मोठे असे दगड होते की असं वाटत होतं की हे कसे काय थांबले असतील, असं हे बघून आश्चर्य तेवढंच वाटत होतं. आणि ह्या ठिकाणी आम्ही इथं आलो बघा. आणि इथे आल्याच्या नंतर ह्या कोराकल राईडला आम्हाला इथं करायचं आम्ही ठरवलं होतं. पण हा दृश्य पाहायचा, हा निसर्ग, हा वातावरण हे पाहायचं, अनुभवायचं होतं. ते आम्ही काही वेळ पाहत थांबलो, विचारत होतो त्यांना, आणि कसं काय अशा पद्धतीने त्यांना विचारणं चालू होतं की तर त्यांनी सांगितलं की एका माणसाला 1 तासासाठी 1000 रुपये आहेत. तर आम्ही म्हटलं 1 तास काय नको, कारण वेळ कमी होता आमच्याकडे, आम्ही उशिरा गेलो होतो. मग दिवस मावळायच्या वेळेला ते जास्त वेळ तिथं थांबवत नाहीत ना. मग त्या दगडापर्यंत आम्ही अर्धा तासाचं घेतलं होतं. त्यामुळे जे दगड आहेत बघा इथं, आम्ही आता दगडाच्या खाली आहे, तर त्या दगडाच्या खालीपर्यंत तिथंपर्यंत येतात आणि म्हणजे 500 रुपये अर्ध्या तासाचे. तर बघा हे कसलं मोठं दगड आहे, त्याच्या खालून आम्हाला बाहेर त्यांनी तिथंपर्यंत आणलं आणि त्यानंतर तिथून आम्हाला वापस आणणार होते. तर एवढ्यासाठी त्यांनी प्रत्येकाचे 500-500 रुपये घेतले आणि आणखीन पुढे घेऊन जाणार होते, जे की आणखीन अर्धा तास पुढे वेळ पण गेला असता. आणि तिकडे आपल्याला काय पाहायला भेटलं असतं, तर तिकडे पाहायला भेटलं असतं ते म्हणजे 108
काहीतरी आपले असे शिवलिंग आहेत. हे बघा तेच हे मी तुम्हाला इथं एक फोटो दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते पाहायला आम्ही तिथे गेलो नाही, पण फोटो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. आणि तिकडे एक मंदिर पण आहे म्हटले, तर तिथं पण त्यांनी घेऊन जाणार होते, पण वेळ पण कमी होता आणि एवढे सगळेजण तिकडे जायचं म्हणून आम्ही अर्ध्या तासातच घेतलं. मग त्यांनी स्वतःही आपले असे फोटो व्हिडिओ काढून देतात बरं का. तर आपल्याला म्हणजे आतमध्ये बसून एवढं सुंदर काही व्हिडिओ घेता येत नाही ना, त्यामुळे मग ते अशी दोरी घेतात आणि साईडला त्या दगडावरती थांबतात आणि आपली अशी ही बांबूची टोपली असते ना, ते अशी पुढे मागे रस्सीने खेचून घेतात आणि असं छान आसपासचा व्ह्यू कॅप्चर करतात आपल्यासाठी. ते सुंदर व्हिडिओ आणि प्रत्येकाचे फोटो वगैरे ते काढून देतात. तर आपण कसं त्याच्यामध्ये बसलेलं असतं म्हणून तेवढं व्यवस्थित आपल्याला फोटो व्हिडिओ काढता येत नाहीत. पण आपापल्या परीने जसे होईल तसे प्रत्येकजण काढतच होते, बसल्यापासून व्हिडिओज फोटोज करतच होते. पण हे वाला आहे ना हा व्हिडिओ, तर त्यांनी केलेला आहे, जे स्वतः ते चालवत होते नाही. तर त्यानंतर बघा ते सगळं एन्जॉय केल्याच्या नंतर आम्ही आलो. आता आपण थांबायचं कुठे, तर हे बांबू हाऊस होते. त्याची एक हौस होती की बांबू हाऊसमध्ये आपण एकदा थांबायचं म्हणून. तर त्यानंतर मग आमच्या लकीली बघा इथे बांबू हाऊसला म्हणजे आम्ही नॉर्थ म्हणजे अंजनाद्रीसाठी जाण्यासाठी आम्ही आलो होतो. तर त्या ठिकाणाहून हे जवळ होतं, अशाच ठिकाणी आम्हाला येऊन थांबायचं होतं. आणि मग आम्हाला हे बांबू हाऊस इथं नाईट व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आणि सकाळी बघा त्या बांबू हाऊसमध्ये आम्ही रात्री थांबलो, जेवण वगैरे केलं. तिथं व्हेज नॉनव्हेज जेवण होतं, पण आम्ही बाहेर जाऊन व्हेज जेवून आलो. आणि मग इथं सकाळी बघा म्हटलं तुमच्यासोबत हा व्ह्यू शेअर करावा म्हणून मग सकाळी छान असा व्हिडिओ केला. माझं आवरलं आणि बाहेर इथं गरम पाण्याची वगैरे सर्व व्यवस्था होती. बाहेर होतं, पण बाहेरून पाणी घ्यायचं आणि आतमध्ये आंघोळीसाठी होतं. तर बघा इथे ना हा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, जो की मधला होता. जेवणाची बसण्याची तिथं व्यवस्था होती. आणि इकडे पाहून ना सकाळचा हा सूर्योदय झाला होता सुंदर असा. आणि इथे हे भात लावलेलं होतं बरं का. हे पाणी खळखळ वाहत होतं ना, शेताकडचीच आठवण झाली, एकदम गावाकडल्यासारखं वाटत होतं. मग इथं काही आम्ही फोटो व्हिडिओ कॅप्चर केले. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे अंजनाद्री पर्वतावर, आपलं जे हनुमानाचं जन्मस्थान आहे तिथे जायचं होतं. बरेचसे आम्ही तिथे फोटो व्हिडिओ काढल्याच्या नंतर बघा हे आहे ते जिथं आपल्याला जायचं आहे. बघून लांबून तर वाटत होतं किती उंच आहे, कसले मोठे मोठे दगड आहेत, कसं आपण तिथंपर्यंत पोहोचू, असं अनेक मनात प्रश्न येत होते. पण म्हटलं चला आपण निघालो आहे ना, तर आता जायचंच. आणि इथंपर्यंत आलो आहे तर हे तर का पाहायचं नाही आणि हे अनुभवायचं का नाही, म्हणून आम्ही ठरवलं होतं की आता हनुमानाचे जन्मस्थळ पाहण्यासाठी आपल्याला जायचं आहे अंजनी पर्वतावर. आणि त्या पर्वतावर जाण्यासाठी ना 575 पायऱ्या चढाव्या लागतात बरं का. आपल्यासाठी ते एक आव्हानच आहे असं समजायचं की खरंच ते आपल्यासाठी आव्हान आहे. आणि ह्या शिखरावर एवढं उंच आहे ना, साईडनं असं सेफ्टीसाठी ह्या जाळ्या वगैरे त्यांनी लावलेल्या आहेत बरं का. तर ह्या जाळ्या वगैरे असल्यामुळे सेफ्टी आहे. पण वरती काही अंतरावर गेल्यानंतर ना माकडाचा इथं किती त्रास असेल असं वाटलं होतं, पण जाताना नाही, हे सेफ्टी असल्यामुळे बिलकुल इथं आपल्याला माकडं काही त्रास देत नाहीत बघा. वरती गेल्यानंतर थोड्या वेळाने नंतर मात्र तिथे असं साईडला सेफ्टी वगैरे काही नाही, खूप छोटा रस्ता आहे बरं का. त्यानंतर मात्र थोडंसं जपून जायला लागतं. पण एवढे वयस्कर माणसं पण जात होते, चढत होते. आणि त्याच्यामुळे ना आम्हालाही थोडासा उत्साह आला बरं का. वरती जाऊन लवकर खाली येत होते, कारण 7-7:30च्या नंतर आम्ही गेलो होतो, तोपर्यंत काही जण वरतून खाली येत होते. तर खूप छान वाटत होतं. सकाळी सकाळी जायला पाहिजे, चढायलाही पाहिजे सकाळी सकाळी. आणि व्ह्यू काहीसा असा दिसत होता. हे बघा इथे ना एवढ्या ह्या दगडाच्या ह्या एवढ्या सांधीतून आपल्याला वरती जायचं आहे बरं का. आणि इथं लिहिलेलं होतं म्हणजे हे हनुमानाचं एवढं छान इथं म्हणजे काढलेलं होतं की खूप छान वाटत होतं. थोडासा उत्साह येत होता, थकवाही येत होता थोडासा, कारण आपल्याला सवय नसते ना. हनुमानजी जन्मस्थळ अंजनी पर्वत, किष्किंधा हे सर्व इथे लिहिलेलं होतं. हे पाहून खूप छान वाटलं. पुढे एक ठिकाणी हनुमानाची अशी थोडा एक पिक्चर इथे ड्रॉ केलेला आहे म्हणजे पेंटनीच, ते पण पाहिलं. आणि आत्ता वाटलं फायनली आपण आता जवळ आलो आहे एवढ्या पायऱ्या चढून. आणि हे वरती चढल्याच्या नंतर ना पांढरं शुभ्र मंदिर आहे बरं का. दगडात कोरलेली मूर्ती पण आहे हनुमानाची. आणि इथे ना अंजनी देवीने भगवान हनुमानाला जन्म दिला असे मानले जाते, म्हणून याला अंजनाद्री
असे पर्वत असे नाव पडले आहे. आणि या हम्पीच्या अवशेषामधलं ना सर्वात सुंदर दिसतं हे वरून. खूप सुंदर दिसतं हा दृश्य. पौराणिक किष्किंधा प्रदेशात स्थित आहे. भक्त आणि पर्यटकासाठी पौराणिक कथा, निसर्ग आणि इतिहास यांनाच जोडणारं हे एक आध्यात्मिक केंद्र म्हणायला काय हरकत नाही बरं का. एवढं सुंदर आहे ना हे, खूप सुंदर. वरती हा व्ह्यू सुंदर म्हणजे सुंदरच दिसत होता. आणि मग आम्ही वरती काही फोटोज काढले. हे मोठे मोठे दगड आहेत, यावरती बसून काही फोटो काढले. खरंच खूप सुंदर दृश्य दिसत होतं मागच्या साईडने, खालच्या साईडने. आणि अशाच पद्धतीने इथे आमचे फोटो व्हिडिओ दर्शन झाल्याच्या नंतर मध्ये दर्शनासाठी जेव्हा गेलो होतो ना, तिथं फोटोग्राफी वगैरे काही अलाउड नव्हतं. आणि माकडं एवढी सुंदर, वरती गेल्यानंतर जे माकडं होते ना ते यांच्या म्हणजे इतके पुरुषांच्या असे अंगावर चढत होते, फिरत होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. आणि मी पण माकडच खाली बसलेलं होतं आणि मी त्याच्या साईडला माकड असेल म्हणा, सॉरी, पण त्यांच्या साईडला, त्या वानराच्या साईडला मीही बसून फोटोज काढलेले आहेत. तुम्ही तेही पाहिलं असेल. इतकं छान ते बसले होते शांत, कसलाही त्रास देत नव्हते. आणि खरंच ते देवाचीच लीला म्हणायची. खाली मग अशी बालहनुमानाची मूर्ती होती, तिथं त्या मूर्तीचं दर्शन घेतलं. श्रीरामाची मूर्ती होती तिथं पितळेची, त्याचंही दर्शन घेतलं. आणि त्यानंतर पुढे आलो. पुढे आल्याच्यानंतर आम्हाला करायचा होता नाश्ता. आणि नाश्ता केल्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो. पुढचे जे राहिलेले आमचे पॉईंट होते, जे की आपल्या अंजनाद्री पर्वताचे जे आसपासला पॉईंट होते ते कव्हर करायचे होते. आणि ते कव्हर करता करता आम्हाला पुढेही जायचं होतं, म्हणून तिथून आम्ही नाश्ता करून निघालो बघा. आणि इथे आता दुर्गामातेचं एक मंदिर आहे, त्या मंदिरासाठी इथं आम्ही दर्शनासाठी आलो होतो. तर इथे पण आम्हाला सांगितलं होतं की थोडंसं आपल्याला वरती जावं लागेल, चढण्यासारखं आहे असं. तर बघा ह्या आहेत अशा पायऱ्या. आणि बरंचसं आम्हाला इथं पण म्हणजे अंजनाद्री पर्वताच्या जशा 575 पायऱ्या आहेत ना, तेवढ्यापेक्षा कमी होत्या, पण पायऱ्या होत्या. आणि बरंचसं वरती जायचं होतं आपल्याला. तर हे जाऊन आम्ही इथे आलो. मुलं पण चालत होती, थकत होती थोडीशी. इथे आल्याच्यानंतर इथं पहिले तर होतं ते म्हणजे हनुमानाचं मंदिर छोटंसं, तिथं दर्शन घेतलं. आणि मग इथं होतं ते म्हणजे जे आपण आलो होतो मेन दुर्गामातेचं जे मंदिर आहे त्या दर्शनासाठी. तर बघा इथं ते दर्शन घ्यायचं होतं. आणि मस्त शांत इथं दुर्गामातेचं दर्शन आपलं झालेलं आहे. आणि त्यानंतर आम्हाला जे जायचं होतं ते म्हणजे पुढे इथं ह्या आपल्या पादुकाचं इथं दर्शन घेतलं. आणि पुढे बघा इथं दुर्गामातेचं दर्शन घ्यायचं होतं. सगळीकडे छान वाटत होतं, एकामागून एक दर्शन घेणं, सगळं हे वातावरण पाहणं, हे अनुभवणं खूप छान वाटत होतं. आणि हे काही ना कुठे हे रामायणाशी जोडलं गेलेलं आहे असंच मला वाटत होतं. आणि आहेच बरं का. नंतर तुम्हाला माहितीच आहे बरेचसे स्थळ आहे हे किष्किंधा वगैरे आपण रामायणातच ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि इथे हे होते ते म्हणजे 12 ज्योतिर्लिंग बरं का. म्हणजे त्यांनी असं इथं स्थापन केलेले आहेत की 12 ज्योतिर्लिंग एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सर्वांनाच कुठं हे दर्शन करता येतं 12 ज्योतिर्लिंगाला, कुणाला जाण्यात येतं नाही. पण इथे तर त्यांनी असं केलेलं होतं. या माध्यमातून 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन पण झालं बरं का आमचं. तर इथे दर्शन घेतल्याच्यानंतर पुढे जायचं होतं ते म्हणजे इथं होती ती बालीची गुफा. त्यानंतर त्या गुफेमधून आम्हाला जायचं होतं, ते दर्शन घ्यायचं होतं. तिथे काय आहे काय नाही तेही उत्सुकता होती. एकामागून एक आमचे इथले मधले पण पॉईंट कव्हर होत होते. बाकीचं जे बसलं की आम्ही सर्चच करत होतो कुठे कुठला पॉईंट आहे कुठे नाही. तर हे बघा वालीचं केव्ज म्हणून इथे लिहिलेलं आहे ना, तर याच्यामधून आम्ही आतमध्ये गेलो. तर आतमध्ये जाताना ना इथे आम्हाला भीती पण वाटत होती बरं का, कारण इथे खूप अंधार होता. आणि खूप छोटंसं होतं बरं का जायला. एवढं छोटंसं होतं की काही सांगू नका. तर म्हणजे आपण त्याच्यातून आरामात जातो, पण आपल्याला लांबून पाहताना असं वाटते किती छोटं आहे हे, याच्यामधून आपण कसं जाणार. आणि थोडीशी भीती पण वाटत होती. खरंच अंधार होता, खूप अंधार होता. मग आम्ही टॉर्च लावलो आणि आतमध्ये गेलो. पण जास्त पुढे काय जायचं आणि काय पाहायचं असं म्हणजे हे काय नव्हतं. इथंपर्यंत असं आलो आणि पाहिलं मध्ये काय आहे काय नाही. तर वाली इथे या गुफेमध्ये तपश्चर्या करत बसत होते असं आम्हाला कळलं बरं का. तुम्हाला हे माहीत आहे का नाही नक्की सांगा. त्यानंतर पुढे आल्याच्यानंतर बघा इथं छोटंसं एक महादेवाचं मंदिर होतं, म्हणजे आपलं शिवलिंग. आणि नंदीचं दर्शन घेतलं. तिथून पुढे आलो, त्यांना विचारले आणखीन काही माहिती आम्हाला इथे आणखीन काय पाहता येईल काय नाही. त्यांनी सांगितले की तुम्हाला आणखीन इथे पाहायचं आहे ते म्हणजे पंपा सरोवर आहे, ते तुम्ही पाहू शकता. चिंतामणी आहे, ते तुम्ही पाहू शकता असं त्यांनी सांगितलं. आणि त्यानुसार मग आम्ही इकडे आलो पंपा सरोवर पाहण्यासाठी बरं का.
तर ते पंपा सरोवर तिथून 1 किलोमीटरच अंतरावर होतं बरं का, आनेगुंडीजवळ. आणि शांत तलाव होता, इतका शांत तलाव होता. एक प्राचीन शिव मंदिर पण आहे तिथं, आणि पार्वती माता, शिव मंदिर, पार्वती मंदिर असं आपलं, आणि लक्ष्मी मंदिर. आणि ते दर्शन घेतलं आम्ही. छान असं तिथलं दर्शन झाल्यानंतर ना, आपली जे तिथं दुसरं दिसलं आम्हाला, म्हणजे रामायणानुसार की शबरी अनेक वर्ष रामाची आपल्या वाट पाहत होती, ते हे स्थळ आहे बरं का, तुम्हाला मी जे दाखवते ते. आणि मातंग टेकडीजवळ असलेल्या तिच्या या गुरु मातंग ऋषीच्या आश्रमात ती राहत होती आणि रामाची वाट पाहत होती. इथंच ना शबरीने रामाला उष्टी बोरं दिली, हे तुम्ही ऐकलंच आहे ना. तर तेच ते ठिकाण आहे बरं का, हा तोच तलाव. आणि ते रामाने जिथे उष्टी बोरं खाल्ली ना, ते ठिकाण तुम्हाला मी आत्ताच दाखवलं आहे. तर आम्ही तिथेही आलो, तिथलंही दर्शन घेतलं, खूप छान वाटत होतं.